संजय राऊत यांच्या विरुद्ध मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अशी वक्तव्य ते करत आहेत. त्यांना मानसोपचाराची गरज आहे. कोणती 50 एकर ते जमीन म्हणत आहेत, त्याच्याविरुद्ध मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कोणी आमच्यावर आरोप करत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय उद्योग केले ते आता मला सांगावे लागतील. 50 एकरचा दावा काय तुम्ही सिद्ध करा ना. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. ही सुपारी बाजार लोक आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. 50 एकर जमीन मुख्यमंत्री विखे यांचे नातेवाईक लाटत आहेत, ते आनंद आहे. मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. असे जे मुक्तफळ उधळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे. अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणत आहेत, ते जर ते आरोप म्हणत आहेत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो, परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्तफळ उधळत असेल, कोणी बदनामी करत असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी. आता मी ऑल आउट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत, कोणाचे घर फोडले, कोणाचे घर उद्ध्वस्त केले, आता मला नाव सांगावं लागतील. 50 एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना. मी राजकारण संन्यास घेऊन टाकेन. मुंबई विकण्याचा डाव चालू आहे सध्या. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे हे तिघं मिळून त्यांना साथ देत आहेत. संजय आरोपाच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही. त्याला फार लक्षात मी फार गांभीर्याने घेऊ नका ना. मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहोत. हे सुपारी आधार लोक आहेत, हे सुपारी घेऊन काम करणार आहे. आता मी जर अशी उपमा वापरली पिसळलेले कुत्रे सारखे लोक फक्त भुकाई धंदा करतात तर ते जास्त बिलो द बेल्ट होईल. मला वाटतं ते म्हणण्याची वेळ आमच्यावर आणू नका एवढीच आमची अपेक्षा आहे.